नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीही दिवसांदिवस वाढताना दिसत आहे। सातपूर परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड झाल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। सातपूरच्या प्रबुद्धनगर परिसरामध्ये एका 4 चाकी वाहनाची अज्ञात इसमाने इर्टिगा गाडीच्या मागच्या बाजूची काच फोडल्याने सातपूर परिसरात पुन्हा वाहन तोडफोडीच्या घटना सुरू झाल्या का काय असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान सातपूर पोलिसांनी लवकरात लवकर या आरोपींना ताब्यात घ्यावं अशी मागणी आता प्रबुद्धनगर येथील रहिवासी करत आहे। काय प्रकार घडला? रात्री 2-2:30च्या दरम्यान गाडी पेणारे खाणारे राहत्या रात्रीची लाईटी बंद करून गाडीचं दहशत निर्माण करण्यात आली। गाडीचे काच फोडून आणि बाकीचं माझी दुसरी गाडी पण होती रिक्षा, त्याचे पण सीट वगैरे फाडले गेले। हे 2-3 दिवस आधी प्रकार असा घडला पण होता आणि काल ही गाडी फोडली। कशाने गाडी फोडली? ही बिअरच्या बाटल्याने फोडली। या संदर्भात आपण काही पोलीस स्टेशनला काही तक्रार? हो, सकाळी जाईल होतो, अधिकारी नव्हते, 11 वाजता बोलवलं होतं, आता जाणार। रात्रभर 2-3 वाजेपर्यंत इथं दारू बेर पेत राहते। रात्रभर 2-3 वाजेपर्यंत चोऱ्या माऱ्या करते रात्रभर। इथं त्यांचं लय वैताग झालेले आमचे। याच्या अगोदर पण असा प्रकार घडलाय का कधी? आमचे ते ऍक्टिव्हचे पण आरशे बिरशे काढून नेले ते अगोदर पण। आमच्या त्या घरासमोरचे बाकडे पण चोरी करून नेलेले। कोणावर संशय तुम्हाला? संशय अजून नाही कोणावर घेतलेला, पोलिसांचा या ठिकाणी रात्रीचं गस्त येतात का? गस्तीसाठी राऊंड होते ना पोलिसांचे पण। तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर।